त्रिशूल, तुझी ही नवी भूमिका प्रेक्षकांना खूप आश्चर्यचकित करणारी आहे. काय सांगशील या भूमिकेबद्दल? आणि महादेवांची भूमिका करतोय त्रिशूल, कसं कॉम्बिनेशन झालंय आणि अनपेक्षितपणे तू आलायस या भूमिकेत, काय सांगायला हवं? जसं माझा मागचा रियालिटी शो होता त्याच्यापेक्षा हा शो एकदम डिफरंट आहे. आणि मला बरेच माझे मित्र आणि नातेवाईक नेहमी सांगत असायचे की तू महादेवांची भूमिका का करत नाही, पण मला कधी ऑफर झाली नव्हती. आणि जेव्हा मला संतोष सरांच्या ऑफिसमधून फोन आला या भूमिकेसाठी, तर मी दुसरा विचार न करता लगेच हो म्हटलं. आणि मी फार एक्सायटेड आहे या रोलसाठी. बरं, शनिदेवांची मालिका आहे आणि त्यात महादेवांची सगळ्यात जास्त महत्वाची व्यक्तिरेखा हो. असणार आहे शनिदेवांनंतरची. तर कशी व्यक्तिरेखा ही दिसणार आहे आणि त्रिशूलला हे साकारणं पडद्यावरती किती कठीण पडतंय किंवा किती चॅलेंजिंग असणार आहे? जसं हे वर्ष 2024 हे शनिदेवांचं वर्ष आहे आणि शनिदेवांचाही मला आशीर्वाद मिळाला आहे, म्हणून मला ही भूमिका मिळाली आहे. आणि शनिदेवांचे गुरु महादेव होते आणि त्या रूपामध्ये मी येतोय. आणि हा रोल माझ्यासाठी डिफिकल्ट होता, कारण याच्यातलं मराठी फार डिफिकल्ट आहे आणि त्याच्यावरती फार काम चालू आहे आणि होईल. ते महादेवांची कृपा आहे, महादेवांचा आशीर्वाद आहे, बस. नक्कीच, कारण एका रियालिटी शो नंतर लगेच तुला पौराणिक ही मालिका मिळाली, त्यातही इतकी महत्वाची व्यक्तिरेखा मिळाली आहे. सगळ्यांच्या म्हणजेच मित्रपरिवाराकडून आणि घरच्यांकडून काय रिॲक्शन आहेत आणि हा लुक पाठवलायस का त्यांना? जेव्हा ह्या रोलसाठी मी सिलेक्ट झालो होतो, तर मी घरच्यांना सांगितलं नव्हतं की माझं असं असं याच्यासाठी बोलणं चालू आहे. आणि जेव्हा माझी लुक टेस्ट झाली आणि फायनली फोटोशूट झालं, तो फोटो मी मम्मीला पाठवला आणि मम्मीच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. मम्मीसाठी पण एकदम सरप्राईज होतं आणि ते पण महादेवाच्या रूपामध्ये. आणि माझ्यासाठी हे सरप्राईज होतं. मी पण विचार केला ठीक आहे महादेवांचा रोल करतोय आपण, पण जेव्हा मी पण ह्या गेटअपमध्ये आलो, तर माझ्यासाठी पण सरप्राईज होतं स्वतःला असं बघणं. आणि जेव्हा मला ह्या गेटअपसाठी तयार करत होते, तर माझ्याही अंगावरती काटे येत होते. म्हणजे ही कदाचित महादेवांचीच कृपा आहे, दैवशक्ती आहे काहीतरी. नक्कीच. बरं, अपूर्वाची खास मैत्रीण आहे, ती तुझ्याबरोबर बऱ्याचदा असते आणि ती तुझ्याबद्दल खूप बोलत असते. तिला काही सांगितलंयस का? कारण ऑडिशन्स वगैरे याच्याबद्दल तिच्याकडून काही टिप्स घेण्यात आल्यात काय? आणि जसं मला बरेच जण सांगतात की काम मिळायच्या आधी कोणाला सांगायचं नाही, पण माझ्या पोटात राहत नाही. तर माझे 3-4 जवळचे मित्र त्याच्यात अपूर्वाही आहे. तर जसं मला या रोलसाठी ऑफर आली, त्याच्यानंतर मी लगेच अपूर्वाला फोन केला आणि तिला सांगितलं असं असं होतंय, प्लीज प्रे कर माझ्यासाठी की मला हा रोल मिळावा. आणि ती फार खुश आहे फायनली. किती मस्त. आणि आज दोघंही स्क्रीनवरती दिसणार आहात आणि ही महत्वाची भूमिका असणार आहे त्रिशूलसाठी. कसं बघतोयस या भूमिकेकडे आणि अजून काय वेगळं करायला आवडेल या भूमिकेच्या माध्यमातून? येतीलच अजून पण याच्या व्यतिरिक्त नवीन दुसऱ्या भूमिका येतील, पण मला काही सांगायचं नाही त्या प्रोजेक्ट बद्दल आता. जसं हे सरप्राईज होतं तुमच्यासाठी, तसं तेही तुमच्यासाठी सरप्राईज असू द्या. बस महादेवाचा आशीर्वाद आहे. हर हर महादेव. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.